टीबीपी न्यूज, आवाज तुमचा, साथ आमची। वडगी येथील युवा कार्यकर्ते स्वप्नील मोडक यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। स्वप्नील मोडक हे सुरुवातीपासूनच भारतीय जनता पार्टीचे कट्टरपणे काम करत असून वडगी आणि परिसरात त्यांनी पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न केले असून या अगोदर देखील हवेली तालुका आणि पुणे जिल्ह्याच्या भारतीय जनता पार्टीच्या विविध पदांवर श्री स्वप्नील मोडक यांनी काम केले आहे। आता त्यांना पुणे जिल्ह्याच्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, प्रदेश सरचिटणीस विक्रांतजी पाटील, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुदर्शनदादा पाटसकर, युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष गणेश बापू कुटे, पुणे जिल्हा अध्यक्ष वासुदेव नाना काळे, जिल्हा उपाध्यक्ष पंडितदादा मोडक, बारामती लोकसभा प्रभारी जालिंदर भाऊ कामठे, पुरंदर हवेली निवडणूक प्रमुख बाबाराजे जाधवराव, पुणे जिल्हा सरचिटणीस अभिकाका देवकाते, राहुलदादा शेवाळे, शेखरजी वढणे, आकाशजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा युवा मोर्चा पुणे जिल्हा अध्यक्षा अंकिताताई पाटील ठाकरे यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पक्षवाढीसाठी, लोकहितासाठी भारतीय जनता युवा मोर्चा पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। भारतीय जनता पार्टीचा हवेली तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये प्रचार आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचं नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नील मोडक यांनी सांगितलं आहे। भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी स्वप्नील मोडक यांची निवड झाल्याबद्दल आमच्या टीबीपी न्यूज चॅनलच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा। आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच टीबीपी न्यूज चॅनलला